बुलढाण्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठीचं कामकाज ठप्प आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काल जळगाव जामोद तालुक्यातल्या खेरडा गावात अर्ज देण्यासाठी आलेल्या महिला पुरुषांची अरेरावी करत तलाठी कार्यालय बंद करून निघून गेला होता। मात्र आजही हे कार्यालय बंद असल्याने महिलांना कागदपत्रच मिळत नाहीयेत। त्यामुळे या योजनेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या सगळ्याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया। लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आणि त्यानंतर महिला मंडळाची मात्र कागदपत्र जमवाजमव करण्यासाठी धावपळ होत आहे। आपण बघू शकताय की खेरडा येथील जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा येथील हे तलाठी कार्यालय आहे आणि काल याच तलाट्यांनी जो काय महिला मंडळाशी आणि पुरुषांशी कागदपत्र देण्याघेण्यावरून हुज्जतबाजी घातली होती आणि गैरप्रकार जो या ठिकाणी आढळला होता, त्यानंतर हा तलाठी कार्यालय बंद करून गेलेला आहे आणि अद्यापही कार्यालय बंद आहे। मात्र महिला मंडळ या ठिकाणी कागदपत्रांसाठी येतात आणि परत जातात। अनेक खेड्याचं या ठिकाणी कार्यालय आहे आणि त्यामुळे महिला मंडळाची मात्र मोठी कुचंबना होत आहे। हा तलाठी अरेरावी करत या ठिकाणाहून कार्यालय बंद करून गेलेला आहे। अद्यापही हे कार्यालय बंद आहे आणि त्यामुळे मात्र महिला मंडळांना आपली लाडकी बहीण या योजनेसाठी लागणारी कागदपत्र हे मिळत नाही। सोबत या गावचे रहिवासी आहेत। दादा, हे कार्यालय कधीपासून बंद आहे? हे आज बंद आहे। काल दुपारी इथं थोडंसं गडबड झाली, त्याच्यामुळे हे आजच बंद आहे। सकाळपासून आज बंद आहे। कारण काय कारण काय बंद आहे? ते कारण तर मला काही माहिती नाही, एवढं कारण मला माहिती नाही, कारण काल मी इथं नव्हतो। कर्मचाऱ्यांमुळे ही योजना आता बारगळते की काय अशी शंका उपस्थित होत आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, खेरडा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।